अक्कलकोट येथील हजरत सय्यद दातापीर शाह कादरी यांचा 81वा उर्स मंगळवार 7 जुलै 2026 रोजी प्रारंभ होत असून 3 दिवस चालणाऱ्या या उर्स निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दर्गाचे हजरत सय्यद शाह मस्तूर शाह कादरी साहेब किबला यांनी दिली आहे। दर्शनासाठी व प्रसाद घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील दर्गा प्रमुख हजरत सय्यद शाह दातापीर गुलाम आलम नवाज शाह कादरी किबला यांनी केले आहे। अक्कलकोट शहर व तालुक्याचे सर्व धर्म समभावाचे व जातीय सलोख्याचे मोठे प्रतीक असलेल्या दातापीर दर्गाचा उर्स निमित्त 7 जुलै रोजी संदल, 8 जुलै रोजी चिराग व 9 जुलै रोजी जियारत अर्थात प्रसाद वाटप होणार आहे। 7, 8 व 9 जुलै असे 3 दिवस उर्स निमित्त भजन, कव्वाली, नाथ, धार्मिक कार्यक्रमांचा आणि महाप्रसादाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन दर्गातर्फे करण्यात आले आहे। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।